गुड मॉर्निंग मैत्रिणो, शुभ सकाळ तुम्हाला. आजचा दिवस छान जावा, आनंदाचा जावा मैत्रिणो. आता वाजलेत मैत्रिणो 10 वाजले. माझी देवपूजा हे सगळे कामं आवरलेत, आटोपलेत जवळजवळ. आता ना स्वयंपाकाची तयारी चालू आहे माझी. मी करणार आहे मैत्रिणो दोडक्याची भाजी करणार आहे. तर मैत्रिणो असा स्वयंपाक करताना तुम्ही जर पूर्वतयारी करून घेतली तर तुम्हाला ना तुमचा खूप वेळ वाचतोय आणि तुमची पळापळी सुद्धा होत नाही. मी आज ह्याच्यासाठीच व्हिडिओ घ्यायली खास, की अशी पूर्वतयारी करून ठेवायची. लसूण सोलायचा आधीच, टमाटर कापून घ्यायचं जवळ, पुन्हा भाजी चिरून घ्यायची, पीठ टिंबून घ्यायचं, म्हणजे ऐन टायमाला आपला गोंधळ होत नाही. नाही तर हे करू का ते करून, ते करू का ते करू होते. आणि कसं माणूस एकटा असते मैत्रिणी, पुन्हा हाताखाली कोणी नसते, मग त्यासाठी आधीच सगळं जवळ घेऊन बसायचं. टमाटर चिरून ठेवते मी आता, असं बाजूला ठेवून द्यायचं. आता घेते मी भाजी चिरायला. मी आज करणारी नुसतं दोडकीची भाजी. चांगली इतकी कवळी कवळी दोडकीतनं आत्ताच घेतलीत मी गाड्यावर. मला दोडक्याची भाजी एवढी आवडती, मी रात्री माझ्यासाठी केलती, त्याच्यातलीच राहिलेत आता. हे मला आणि माझ्या मोठ्या मुलाला जास्त दोडकी आवडते. मला रोज जरी दिले ना तरी मी रोज खाईल, इतकी आवडते मला दोडकी. दोडक्याची भाजी, दोडक्याची चटणी. आभाळयुक्त वातावरण आहे मैत्रिणी, पाऊस पडण्याची शक्यता आहे आज. आभाळ भरून आले आमच्या इकडं. थोडे पडलेलं चांगले, मध्येच ऊन पडायले. सगळं काढून घ्यायचं मैत्रिणी, प्लेन करायचं दोडका, म्हणजे ते निब्बर राहतंय ना, पुन्हा ते चांगलं लागत नाही. चिरून घ्यायचं. पूर्व तयारी आता लसूण सोलून घेते. तसं कुणी असला हाताखाली तुमच्याकडं तर मग काही वाटत नाही. एकाने करून दिलं, एकानं चिरणं, एकाने हे, एकट्याच्याच मागं सगळं म्हणलं ना मग लई डोकं गरम होते. माझं तर एवढं गरम होते ना, त्याच्यामुळं आधी पूर्वतयारी करायची. आता मी पीठ टिंबून घेणार. आधी लसूण सोलून घेते. आता ह्या दोडक्यामध्ये पाणी टाकून घेते. आता बरं दोडका कवळा नाही, वरून कवळा दिसायला. टेन्शन घ्यायचं नाही मैत्रिणी कशाचंच. जसं होईल तसं करायचं, गडबड करायची नाही तर मग हाताला चटके बसते, पोळतंय. त्याच्यात पाणी टाकून घेते. आता लसूण घेते मैत्रिणी सोलून. आमच्या खूप मैत्रिणींना चटके बसत असतील, मला पण तसंच होते. मला गडबड असली ना, मला जमतच नाही मैत्रिणी. त्यासाठी आपली पूर्वतयारी अशी करायची. आता पीठ टिंबून घेते, लसूण सोलते. हे कचरा मैत्रिणी ह्याच्यापासून खत बनतंय बरं का. तुमच्याकडे जर ना हे असेल, समजा झाडं हे असतील का, हे काय करायचं, नुसतं एका कॅरेब्यामध्ये जमा करायचं दिवसाचं, एका दिवसाचं, आणि ते नुसतं बुडाशी नेऊन टाकायचं मुळ्याशी आपल्या झाडाच्या. त्याच्यापासून आपण मग त्या खत निर्माण होते. झाला लसूण सोलायचा माझा. मस्त काळ्या मसाल्याची भाजी करणारी आज माझ्या मनासारखी.
एवढे जर फुलं येईलेत ना झाडाला, खूप फुलं लागायले. आज तिला म्हणलं तुला काय फुलं न्यायचे नाही म्हणलं, मी माझ्यासाठी आधीच काढून फिरते. तिनं झाड हलवून नेली. काय असे वेस्टच जाते ते फुलं. मला तिनं झाडाला असं फुलं बघितले ना, मला इतकं छान वाटतंय ना. मुद्दामच त्यासाठीच मी त्या दिवशी आलत माणूस कट करायला, त्याला करू दिलं नाही, राहू दिलं नाही. पुन्हा कट करावं आता एवढा महिना 2-3 पुढचा महिना झाल्यावर, कारण पुन्हा पानं गळतातच झाडाचे. त्याला मैत्रीण हे बघा झाली माझी पूर्वतयारी. लसूण सोललाय, अशी तयारी करून ठेवायची. भाजी चिरून घ्यायची, लसूण काढून ठेवायचा. आता हे टमाटर, आता कोथिंबीर घेते. कोथिंबीर नेसून ठेवायची एका डब्यामध्ये. वरी तो कोथिंबीर राहतच नाही. कोणी मैत्रिणी ह्या काड्या असतात त्या ह्याची चटणी करते, छान होती चटणी काड्याची. काड्याला सुद्धा वास असते बरं का कोथिंबीरीच्या. कोथिंबीर कट करून घ्यायची. तुम्हाला जेवढी पाहिजे मैत्रिणी तेवढी कट करून घ्यायची. एवढी लागणार नाही, मला एवढीच लागते. बारीक कट करून घेते, असं करून ठेवायचं. तुमचा स्वयंपाक इतका फास्ट होते ना, आणि टेन्शन पण येत नाही. नाहीतर ना डोकं गरम होते सारखं 2-2 मिनिटाला. अशी तयारी करायची मैत्रिणी. कोथिंबीर कट करून घ्यायची. आता ही धुवून घ्यायची कोथिंबीर, टमाटर आणि लसूण सोलून ठेवलाय, कुकर लावून ठेवलंय. आता करते स्वयंपाक मैत्रिणी. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.